चला तर मंडळी आपण वळूयात आता मॅचच्या दिशेने. दुपारचं सत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना जे की आपल्याला पाहायला मिळते. आणि लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स टफ क्रिकेट लीगचा थरार आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा मॅच जो की मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. आणि त्यासोबतच काय रोहित यस किरण दादा ढाके सकाळच्या सत्रात मात्र नक्कीच गोदावरी ड्रिप्सचा संघ आपण बघितला. फार सुंदर कामगिरी मात्र बघितली. मला असं वाटतंय मही राजा मही मंत्री अशा प्रकारची ती टीम आहे. कारण की हे सर्व यूथ कमिटी ज्यांनी फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे ती मात्र म्हणते की सामनेही खेळू आणि त्याचबरोबर आयोजनाचा देखील आनंद घेऊ. हिमांशू तयार. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पहिलं षटक घेऊन सुजल. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, मागे हटून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये काही खासा संपर्क नाही. डॉट बॉल जो की त्यांनी पाहायला मिळतोय. फुलल्यांचा बॉल हा देखील चेंडू आपण बघतोय डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे श्रीकाशी जो संघ आपला श्रीकाशी सुपर वुमन्सचा जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय गायत्रीताई राणे यांच्या मालकीचा तो संघ आहे. आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर लक्ष्मी रेंजर्सचा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पूजाताई सरोदे यांच्या मालकीची ती टीम आहे. आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. फलंदाज बाद. नक्कीच जसं की आपण बोललो दोन्ही संघ मालक, एकीकडे पूजाताई सरोदे यांच्या मालकीचा संघ आहे, दुसरीकडे गायत्रीताई राणे यांच्या मालकीचा संघ आहे. आणि त्यांच्यामध्ये मात्र हा मॅच जो की आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. सुजल धांडे यांनी मात्र इथे विकेट मिळवली आहे. सुजल 17 आणि 17 मात्र खतरा म्हणताना पाहायला मिळालेत आपल्याला पहिल्या षटकात. ओहो यावेळेस वेगात टाकलाय बॉल, त्या कारणास्तव नो ओके लाईनच्या रिगार्डमध्ये इथे मात्र नो बॉल जो की देण्यात आलेला आहे. हा बॅट चालवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये काही खासा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावलाय आणि डॉट बॉल मात्र येतोय. चांगली गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून. स्विंग अँड मिस. इथे देखील चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. फटका हवेत आणि झेल मात्र इथे झालाय. सुजलला अजून एक यश मिळतंय. फटका मात्र खेळलाय मागच्या दिशेने आणि 6 धावा ज्या की इथे आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. संघ मालक पूजाताई यांच्या बॅटमधनं मात्र हा फटका. यावेळेस मात्र बॅटची आतली कड लागते. फिल्डर आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत यष्टीरक्षक अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्योतिताई यांच्या विरोधात मात्र तो फटका खेळला गेला होता. उडवण्याचा प्रयत्न इथे नक्कीच प्ले डाऊन होता होता बचावलेत, कारण की चेंडू मागच्या दिशेने देखील वळला होता. यावेळेस मात्र कडक समोरच्या दिशेने हिट केलाय आणि पंच कळवतात की हा देखील चेंडू सीमारेषा पार आहे. षटकार मात्र इथे त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या षटकाराच्या मदतीने 13 रन. 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 13 धावा 2 गडी बाद. 2 बॉल अजूनही यायची बाकी आहेत. यावेळेस नो बॉल जो की पंचांनी इथे खेळवला. यस फ्री हिट आणि 1 धाव जी की आपल्याला पाहायला मिळेल आणि पुरेपूर जीवनदानच म्हणावं लागेल, कारण की बोल्ड झाले करे बट पंचांनी तिथे कळवलं की हा चेंडू नो आहे. तर 1 धावही मिळते आणि पुढच्या बॉलवर फ्री हिटचा लायसन्स देखील. बिगिट करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. नाही अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 1 सेकंडसाठी वाटलं तिकडे क्लिअर केलाय की काय बॉल. इथे देखील बॅटची आतली कड लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण मागच्या दिशेने जे की यष्टीरक्षकाकडनं पाहायला मिळतंय. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक. समाप्तीचा इशारा. 2 ओव्हर 14 रन
2 गडी बाद. 14 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 आफ्टर 2. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण जे मागच्या षटकात आपल्याला पाहायला मिळालं, कारण की 1-2 बाउंड्री देखील ज्यारीत्या वाचवल्या गेल्या. यावेळेस मात्र बॅकफुटरनं फटका खेळून दिला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, बट पंचांनी इथे कळवलंय क्षेत्ररक्षण तर चांगलं आहे खरं, बट 4 धावा घेण्यापासून नाही थांबू शकत आहे. 4 धावा मात्र इथे मिळतील आणि रनसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढेल. पहिल्याच बॉलवर गोल्डन बॉलच्या रूपात 8 धावा ज्या की आपल्याला लागताना पाहायला मिळतात आहे. यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. चेंडू मात्र स्थिर आहे सध्याच्या घडीला. रनसंख्या मात्र 22. हो, याही वेळेस समोरच्या दिशेने खेळलाय आणि हा देखील चेंडू डेड बॉल जो की घोषित करण्यात आलेला आहे. फुल लेंथचा बॉल इथे नक्कीच धावस्वरूपी इथे मात्र हा डॉट बॉल जो की आपल्याला पाहायला मिळेल. फुल लेंथचा बॉल चाला टाकण्याचा प्रयत्न होता, बॅट चालवली खरी, बट बॅट आणि बॉलमध्ये काही खासा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू. याही वेळेस शॉट टाकण्याचा प्रयत्न इथे समोरच्या दिशेने हिट केला खरा, बट 4 धावा ज्या की आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. नक्कीच पूजाताई म्हणतात आहे की चला ठीक आहे, लागला चेंडू काही नाही, बट 4 धावा मिळाल्या त्या गरजेच्या आहे. आणि रनसंख्या मात्र वाढताना नॉन स्ट्रायकर एंडला होत्या तिथे पूजाताई सरोदे ज्यांना लागत. हा चेंडू मात्र इथे गेला. याही वेळेस आकुट चप्प्याच्या बॉलवर मात्र प्रहार. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. धन्यवाद डीजे. 2 बॅक टू बॅक चौकार. इथे देखील समोरच्या दिशेने फटका, हा देखील चेंडू सीमारेषा पार आहे. वेलकम बाउंड्रीज. धन्यवाद डीजे. 3 चौकार लागोपाठचे लागलेत. रनसंख्या 34 वर आहे, 34. यावेळेस मात्र डेड बॉल पंचांनी इथे कळवलंय. नक्कीच 3 चौकार खरे बघितलेत खरे आपण, बॅक टू बॅक 34 लागले स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र हवाई फायर, हवाई सफर आणि तीर्थक यांना मात्र आता रिटायर व्हावं लागेल. आपली धावसंख्या बनून मात्र रिटायर होत असताना चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल जो की घेतला गेलाय. परतावं लागतंय इथे पूजाताई सरोदे यांना आणि धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. डेड बॉलचा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. ओहो, उडवलाय बॉल आणि ते देखील पंख फोडलेत बॉलला. वैष्णवीजी राणे यांच्या बॅटमधनं मात्र हा चेंडू सीमारेषा पार आहे. षटकार मात्र येत असताना याही वेळेस उडवलाय. क्या बात आहे यार, ताकद नजाकत जी की फटक्यांमध्ये पाहायला मिळते. 2च बॉल खेळलेत आणि दोन्हीचे दोन्ही मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. यावेळेस मात्र डेड बॉल जो की खेळवलाय पंचांनी. याही वेळेस शफल होऊन मारलाय. 3रा षटकार आहे भाई. काय बॅटिंग सुरू आहे. टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय की फटके येतात आहे. आणि यस, नयन भाऊ यांच्या चेहऱ्याची स्माइल देखील सांगते. 3 बॉलमध्ये 18 धावा आल्यात. अजून एक चांगला एफर्ट. नक्कीच इथे काय घडतंय. धावा ऍड होतील. किती? 5 धावा ज्या की आपल्याला इथं पाहायला मिळतील. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे. आणि नक्कीच सध्याच्या घडला बघा, षटकार आडला खरा तिथे सोहमने, बट इकडनं आपल्याला धावा मिळताना पाहायला मिळाल्या तब्बल 5 रन्स जे की स्कोर करण्यात आलेले आहेत. नक्कीच 4 बॉलमध्ये 23 वर पोहोचले आहेत वैष्णवीताई राणे. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झाली आहे.
एक बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेस मात्र फटका खेळला. सोहम आहे तिकडे, चेंडूला अडवतील, झेल मात्र घेतला जाईल. 4 ओव्हर 58 रन हिमांशू, 4 ओव्हर 58 रन, 58 फॉर द लॉस ऑफ 4. 4 ओव्हर 58 रन, 4 गडी बाद. 58 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच जर बघितलं तर सध्याच्या घडीला आजचा हा दुसरा दिवस जो या स्पर्धेचा सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये JBCL देखील कमिंग सून आहे. लाईव्ह विजनवरच तुम्ही ती स्पर्धा आयोजित करू शकता. आणि KDR यांच्या अनाऊन्समेंटच्या अजूनही युवकांमध्ये मात्र ते म्हणतात ना की कधी अनाऊन्समेंट होती अशी आतुरता लागली आहे. नक्कीच KDR म्हणतील पहिले हे आयोजन संपू द्या. नक्कीच हा आयोजनाचा भार होतात, पुढची देखील अनाऊन्समेंट. क्या बात आहे. जळगाव बॉक्स क्रिकेट लीग. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय पुढचं षटक घेऊन. ओहो, समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. एक धाव मात्र मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण धनश्रीजी यांच्या माध्यमातून. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जातीये. वैशालीजी ज्या की गोलंदाजी मार्कवर आलेत. उडवलाय बॉल, बॅटची कड लागतीये. इथे धाव घेतली जाणार नाहीये. नक्कीच सिंगलसाठी कॉल केला नाहीये. माहिती आहे वैष्णवीजी राणे यांना की षटकार जर मारू शकतो तर सिंगल डबलमध्ये का डिलिव्हर करावं, कारण की 3 6 आतापर्यंत बघितले त्यांच्या बॅटमधनं आपण. यावेळेसही उडवण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघतोय. चोरटी धाव घेतलेली नाहीये. नक्कीच यष्टीरक्षक आहे, थोडासा धावबाद होण्याची संधी देखील आहे, कारण की सोहम तिकडे आहे. सोहमने आज मात्र फार चांगलं फील्डमध्ये वर्क केलंय. तर धोका कोणकाराही इथे पत्कारला जात नाहीये. नक्कीच 3 बॉल आतापर्यंत या षटकात झाले. 3 हिमांशू राईट. 60 वर 4. उडवलाय बॉल, यावेळेस मात्र हवेत आणि झेल मात्र इथे गेलाय सोहम यांच्या माध्यमातून. फलंदाज राहतील बाद. 60च्या स्कोरवर हा 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 60 फॉर 5. सोहमने मात्र अजून एक झेल टिपलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. नक्कीच स्पर्धेसाठी जर बघितलं तर फार मोठी मेहनत जी संपूर्ण आयोजन समितीने घेतली, जी यूथ कमिटीने घेतली, त्यांचं विशेष कौतुक करणं इथे मात्र भाग राहील. कल्पेश भैया पाटील, किरण भैया ढाके, त्याचबरोबरने चंदनजी चौधरी, कुणालजी खडके, अक्षय भैया कोल्हे, त्याचबरोबरने केतन भैया अत्तरदे, नंदनजी महाजन, नयनजी राणे, भावेशजी कोल्हे, या सर्वांच्या संकल्पनेतनं मात्र ही बाहेर आलेली स्पर्धा. आणि लेवा पाटीदार प्रीमियर लीगमध्ये मात्र एक नवीन पान क्रिकेट इतिहासाचं जोडलंय या सर्वांनीच मिळून. आणि टर्फ क्रिकेटचा थरार मात्र जो की आपण अनुभवत आहोत. नक्कीच जसं की आपण बोललो, लेवा पाटीदार प्रीमियर लीगची मात्र एक वेगळी खास बात दरवर्षी राहते आणि यावर्षी मात्र हे एक नवीन पर्व जोडलंय. तर नो डाऊट जर बघितलं तर याही स्पर्धेची चर्चा मात्र फार मोठ्या प्रमाणावर होतीच खरी. आणि ती का होती, का तर ही स्पर्धा एवढी मोठी सुपरहिट होणार होती त्या कारणास्तव होती. 20 संघ सोपं नाही आहे. 20 संघ जे काही या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट करणं, प्रत्येक गोष्ट मेकश्योर करणं बेस्ट असावी. सुंदर जे की आपण बघतोय टी शर्ट जे डिझाईन करण्यात आलेले आयोजन समितीच्या माध्यमातून, एवढं सुंदर ज्याचं लाईव्ह, त्याचबरोबर जर बघितलं तर एवढा सुंदर स्टेज, एवढा चांगला ट्रॉफीज. तर आयोजनात म्हणावं लागेल की यूथ कमिटीने कोणतीच कमी सोडलेली नाही आहे. स्पॉन्सरचा देखील तेवढा चांगला हातभार आहे. त्यासाठी आम्ही यूथ कमिटीकडनं आमच्या स्पॉन्सर्सचं, संघ मालकांचं देखील खूप सारं धन्यवाद मानतो. आणि आता आपण बोलूयात मॅचच्या दिशेने. नक्कीच 6वं षटक जे गोलंदाजी मार्कवर घेऊन दाखल झाले आहेत कोमलजी. फटका खेळलाय मागच्या दिशेने. फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी. आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय इथे मात्र या षटकाची सुरुवात आपल्याला डॉट बॉलच्या मदतीने होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूने या षटकाची झालेली आहे सुरुवात. 64 फॉर 5. जसं की आपण ओहो इथे देखील डेड बॉलचा इशारा. नक्कीच थोडंसं स्मार्ट क्रिकेट जे की अर्चनाजी यांच्या माध्यमातून खेळत आहे. का तर पुरेपूर चेंडूचं जजमेंट घेतात आहे. लास्ट मोमेंटपर्यंत बॅटवर येऊ देतात आहे. त्यानंतर बघूयात फटका खेळायचा आहे की नाही. ओहो, याआधी डेड बॉल. आता जर बघितलं तर सरळ फुलरलँडचा बॉल, गल्ली टू दिल्ली असा प्रकारचाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कारण की याआधीचे चेंडू जर बघितले ना तर ऑलमोस्ट डेड होते आणि हा मात्र सरळ हवाई फायर. आणि नक्कीच नो बॉल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की आपल्याला कळवण्यात आला आहे. तर फ्री हिट आता मात्र पुढच्या बॉलवर जी की आपल्याला पाहायला मिळेल. लायसन आहे इथे अर्चनाजी यांच्याकडे मोठा फटका खेळण्याचं. बघूयात आता लायसन्सचा वापर करतात आहे की नाही. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव. डायरेक्ट हिट मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला थ्रो सुजल यांच्या माध्यमातून.
आणि फलंदाज मात्र बाद राहिले सुजल. चांगला थ्रो, डायरेक्ट हिट आणि फ्री हिटवर खास करून जर बघितलं तर इथे धावबाद झाल्यात अर्चनाजी आणि फलंदाज मात्र बाद आहे. फ्री हिटवर रनआउट असतंय. यस, फ्री हिटच्या बॉलवर मात्र धावबादच्या स्वरूपात इथे बाद होताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्या. हिमांशू -5. यस, -5 जे की आपल्याला इथे होताना पाहायला मिळेल. नक्कीच चांगला थ्रो जो की बिग स्क्रीनवर आपण बघितला आत्ताच पाहायला मिळाला आपल्याला. आणि तेवढंच चांगलं डिसिजन रोहित पारधी यांच्या माध्यमातून जे की आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांनी ऑनफिल्डच दिलं. चला 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 मॅच ऑन करायचा प्लीज, वेळ वाया. रोहित पारधी नक्कीच एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे तेवढा चांगला साथ मनीष चोबे यांचा देखील त्यांना मिळतोय. आणि मनीष चोबे तसे आजकाल नॉन स्ट्रायकर एंडलाच राहत आहे, सेफ एंडला जास्त दिसत आहे. ते मोठ्या मॅच ते म्हणतात ते बडे मॅच का बडा खिलाडी कल स्ट्रायकर एंड पे दिखेगा. नक्कीच ते म्हणतात सध्याच्या घडीला रोहित असो त्याचबरोबरीने जर बघितलं तर डॅनी असो यांनाही ट्रेनिंग देणं तेवढंच गरजेचं आहे. यावेळेस नो बॉल. यस, बॉक्सच्या रिगार्डमध्ये इथे मात्र चेंडू नो देण्यात आलेला आहे. तर रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल आणि रोहित पारधी इथे आम्हाला सांगतात आहे हा चेंडू मात्र फ्री हिट, लायसन्स टू किल. स्पर्धेसाठी नक्कीच आपण बघतोय इथे हवाई फायर केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. 6 धावेचा इशारा, षटकार. नक्कीच लाईव्ह व्हिजनचं जे काही आपल्याला सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, सौभाग्यवती दीप्तीताई ढाके यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. विहाज मेकअप स्टुडिओ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं हे यूट्यूब लाईव्ह कव्हरेजचं सौजन्य या स्पर्धेमध्ये जे की देण्यात आलं आहे. आणि प्रोफेशनल आर्टिस्ट दीप्तीताई ढाके, विहाज मेकअप स्टुडिओ यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो, जे सहकार्य त्यांनी आपल्या या LPL टर्फच्या स्पर्धेसाठी दिलेलं आहे त्यासाठी. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. सध्याच्या घडीला असे मोठे फटके त्यांनी आपल्याला जे की पाहायला मिळतात आहे. याही वेळेस उडवला फटका हवेत. झेल मात्र इथे ड्रॉप. धावबादची संधी, डायरेक्ट हिट इथे मात्र केलाय. तिसऱ्या पंचांची मात्र इथे दाद मागितली आहे. तर आमचे थर्ड अंपायर मात्र शहानिशा करतील आणि जो काही निर्णय आहे तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल. नक्कीच आउट आहे, फलंदाज बाद आहे, परतावं लागेल. विकेट इथे पंचांचा निर्णय आला, फलंदाज बाद. रनआउट झाले तर -5 जे की आपल्याला इथे होताना पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. तर -5 करूनच मात्र स्कोर कार्ड पुढच्या दिशेने चालेल. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. 77 वर 7 आहे स्कोर. हलक्या हाताने खेळला आहे फटका मागच्या दिशेने. फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतो इथे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की पूर्ण होताना पाहायला मिळेल. 6 ओव्हर मायनस हिमांशू काही 68, 6 ओव्हर 68, 68 ऑन दी बोर्ड जो की सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड आहे. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे तिकडे. डॉट बॉल जो की त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. डावाचं मात्र हे शेवटचं षटक सुरू आहे. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद. पूजाजी यांना मात्र इथे विकेट मिळालाय.
धन्यवाद डीजे. इथे मात्र विकेट पडली आहे क्लीन बोल्डच्या रूपामध्ये. धनश्रीजी यांचं देखील कौतुक राहील. जसा चेंडू मिस झाला जल्लोष इकडनंच पाहायला मिळाला. स्टंपच्या आधीच लागायच्या आधी, चेंडू लागायच्या आधीच. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं फटका खेळलाय आणि एक ताकदवर प्रहार जो की आपल्याला येतोय. आणि न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले दादा. ओके ओके नक्कीच. इथे मात्र नो बॉल चा निर्णय जो की आपल्याला कळवण्यात आलेला आहे. एकीकडे आपण बघतो जो की संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला श्रीकाशी सुपर वुमन्स नक्कीच धनश्रीजी यांच्या कॅप्टन्सी खाली खेळतोय. तर दुसरीकडे लक्ष्मी रॉयल रेंजर्स पूजाताई सरोदे यांच्या कॅप्टन्सी खाली मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 73 वर 8 स्कोर. ओहो यावेळेस वा काय बॅटिंग आहे यार. कमालीचे फटके मनगटाच्या बळावर मात्र तीर्थक यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात आहे. शेवटचा बॉल रन संख्या 79 रन 79 फॉर द लॉस ऑफ 8. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल पूजा जी यांच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवर रूफ टॉपला लागतोय बॉल. एक रन मिळालाय आणि मला असं वाटतंय एका धावेनिशी मात्र इथे संतुष्टी मानली जाईल. तर नक्कीच सध्याच्या घडीला आपण बघतोय श्रीकाशी सुपर वुमन्स संघासमोर जर बघितलं तर टार्गेट 81च लागलेलं आहे. तर बघूया धनश्रीजी आणि त्यांचा संपूर्ण संघ कशारीत्या मात्र आता इथे पाठलाग करेल आणि या चॅलेंजला जर बघितलं तर कशारीत्या मैदानाच्या आतमध्ये डिफेंड केलं जात आहे. नक्कीच प्रयत्न राहील इथे गोलंदाजांचा. अर्थात पूजाताई सरोदे यांच्या मालकीचा संघ आता मात्र आपल्याला फिल्डिंगमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कशारीत्या इथे गोलंदाजी होईल, कशारीत्या इथे फलंदाजी होईल हे मात्र इथे नक्कीच मेकश्योर केलं जाईल. 81चं टार्गेट, 42 बॉल 81ची गरज. आमचे इतर देखील स्पॉन्सर आहेत त्यांचाही आम्ही वेळोवेळी उल्लेख करू आणि त्यांचा देखील धन्यवाद मानू. का तर त्यांच्या सौजन्यानेच मात्र हा एवढा मोठा थरार जो की इथे आयोजित करण्यात आला. आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचे आमचे संघ मालक आणि सर्वात त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आमचे खेळाडू, त्या सर्वांचं मात्र धन्यवाद मानतो यूथ कमिटीच्या माध्यमातून. एक बहारदार आयोजन नियोजन LPL यूथ कमिटीच्या माध्यमातून जे की राहिलं आहे. कल्पेशजी पाटील, किरणजी ढाके, चंदन भैया चौधरी, कुणालजी खडके, अक्षय भैया कोल्हे, केतन भैया अत्तरदे, नंदनजी महाजन, नयनजी राणे आणि भावेशजी कोल्हे यांचं हे बहारदार आयोजन नियोजन. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. पहिल्याच बॉलवर चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जे की आपल्याला पाहायला मिळालं. जेवढी चांगली बॅटिंग तीर्थकने केली तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील करत असताना धावा वाचवलाय. आणि दीपमालाताई जे की पहिलं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर.
ओ क्या बात है यार, वॉट अ बॉल. टाळ्या व्हायला हरकत नाही. चांगला चेंडू जो की पाहायला मिळाला इथे दीपमालाताई यांच्या माध्यमातून. 2 बॉल डॉट टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आलेले आहेत. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट इकडेही फिल्डर आहे. क्या बात आहे यार. 3 बॉल मात्र डॉट होताना आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच सोहम भारंबे यांच्या विरोधात विचारपूर्वक गोलंदाजी. फुलालचा बॉल आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद आहे खरे. आणि हिमांशू म्हणतो आपलं रोहित. यस, फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन जे मात्र मैदानाच्या जे की आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. आणि विकेटचं मात्र इथे पतन झालेलं आहे. 0च्या स्कोरवर जो मात्र पहिला धक्का लागला आहे. आणि टीम जबरदस्त सुरुवात जी या मॅच मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मी रॉयल रेंजर्स. काय चेंडू टाकला. कमालीचा बॉल. दीपमालाताई यांच्या माध्यमातून सरळ यष्ट्यास घेऊन उडला आणि चेंडू मात्र सरळ सैर सपाट्यावर आणि स्टम्प्स मात्र उडताना जे की आपल्याला पाहायला मिळाले. सोहमच्या रूपात मोठा धक्का लागलाय. फटका हवेत. अजून एक झेल. 2 बॉल मध्ये 2 विकेट. 0च्या स्कोरवर मात्र दुसरा धक्का लागतोय. फलंदाज बाद आहे. संघ मालक पूजाजी सरोदे यांनी मात्र इथे झेल घेतलाय. आणि दीपमालाताई यांनी मात्र 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतलेत. हॅट्रिक पाहायला मिळेल का, काय वाटतं? नक्कीच बघूयात. आशा तर आहे सर्वांना हॅट्रिकची. कारण की 5 किती बॉल झाले हिमांशू? शेवटचा बॉल. 5 बॉल झाले, एकही धाव आलेली नाहीये. 2 विकेट मात्र मिळवलाय. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉलवर मात्र षटकार जो की आपल्याला पाहायला मिळाला. बट षटक चांगलं होतं. 6 धावा खर्च केलाय आणि 2 विकेट मात्र इथे मिळवलाय. चांगली गोलंदाजी दीपमालाताई यांच्या माध्यमातून. वेल बॉल. फुलल्यांचा बॉल. यावेळेस मात्र कॅप्टनच्या बॅटमधनं षटकार. नक्कीच धनश्रीताई यांच्या बॅटमधनं जर बघितला तर हा फटका पाहायला मिळाला. टीम कॅप्टन षटकाराने मात्र इथे खातं खोलतात आणि पुढचा बॉल फ्री हिट. अजून एक टोले जंग प्रहार. 2 बॉल मध्ये 2 षटकार जे की आपल्याला त्यांनी पाहायला मिळतात आहे. आणि 2 6 आलेत खरे. बघा वैष्णवीताई यांच्या विरोधात षटकार येतात आहे. बट इथे नयन भाऊ यांच्या चेहऱ्याचे हावभाव मात्र आता थोडेसे बदलताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. नक्कीच 2 षटकार आले आहेत खरे. रन संख्या झाली 20 रन. आणि धनश्रीताई यांचं तर कायच कौतुक करावं. संघ जर बघितला तर सध्याच्या घडीला विकेट पडल्यानंतर अडचणीत होता खरा. बट यांच्या 2 षटकारांनी मात्र ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये खळबळी थोडीशी मचवली आहे. कौतुक करावं लागेल त्या 2 षटकांचं. नो बॉल आलाय. पुढचा बॉल फ्री हिट अलॉंग दी कार्पेट. हा देखील चेंडू नो आहे. वा भाई वा, काय बॅटिंग होती आहे. धनश्रीताई यांच्या माध्यमातून मात्र सध्याच्या घडीला धावांची लयलूट होताना आपल्याला पाहायला मिळते. हिमांशू आतापर्यंत एकच बॉल झाला ओव्हरचा राईट. 1 बॉल मध्ये 20 धावा ज्या की स्कोर होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 26 रन जे की स्कोर काढू लागलेत. 26 वर 2 आहे सध्याच्या घडीला. आणि संघाचे संघनायक टीम कॅप्टन मात्र सध्याच्या घडीला ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये 16 उडवला. याही वेळेस कमालीची बॅटिंग. हा देखील चेंडू सीमारेषा पार. षटकार. नक्कीच सध्याच्या घडीला फ्रंट पासनं लीड करताना जे की टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. मागच्या षटकात जर नक्कीच धावा आल्या पण या ओव्हरमध्ये धन बनवलेत. आणि आता इथे आपल्याला विकेट मात्र पडताना आपल्याला पाहायला मिळते. 22च्या स्कोरवर मात्र धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता. आडव्या बॅटने फटका खेळला खरा. आणि तेवढा चांगला झेल तीर्थेश च्या माध्यमातून होत असताना फलंदाज बाद राहिलेत. 32च्या स्कोरवर इथे तिसरा धक्का आहे. 32 for 3. यावेळेस मात्र फटका. इथे देखील फिल्डर आहे. क्या बात आहे यार. बघा सुरुवातीला नक्कीच धावा आल्या खऱ्या. पण आता या षटकामध्ये वैष्णवीताई राणे देखील कमबॅक करताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. जेव्हा षटकार येत होते नयन भाऊ यांच्या चेहऱ्याचे थोडेसे हावभाव उडाले होते. पण आता ते वापस आलेले आहे. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड. प्रयत्न चांगला बट चेंडू सीमारेषा पार आहे. पहिल्याच बॉलवर मात्र चौकार वैयक्तिक.
यस नो आणि इथे मात्र एक धाव जी की चोरून काढली आणि ओव्हर हिमांशू ओव्हर समाप्तीचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. तर तब्बल 37 धावा या ओव्हरमध्ये 2 ओव्हरच्या अखेरीस 31 रन या ओव्हरमधून आले. 2 ओव्हर 37 रन 4 गडी बाद. 2 ओव्हर 37 4 गडी बाद. 30 बॉल 44 ची गरज आहे. 30 बॉल्स 44 रन्स टू विन. बिग स्क्रीनवर आपण बघू शकता सुंदर कॅमेरा वर्क आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर जसं की आपण बोललो ना टर्फ क्रिकेटमध्ये जे हावभाव टिपायचं काम जनरली तुम्हाला पाहायला मिळत नाही ते मात्र लाईव्ह विजनच्या टीमने या स्पर्धेमध्ये फार सुंदररित्या केलं आहे. खेळाडूंचं जर बघितलं तर खेळही दाखवलं आहे. त्याचबरोबरीने जर बघितलं तर प्रत्येक ॲक्शन प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर आहे आणि ते म्हणतात ना की टर्फ क्रिकेटमध्ये ना फास्ट क्रिकेट असतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला फास्टच घ्यावं लागते. क्रिकेट असो समालोचन असो की कॅमेरा वर्क असो आणि ते देखील अतिशय सुंदररित्या मात्र काल आणि आज देखील मात्र लाईव्ह विजनच्या टीमने केलेलं आहे. ओहो इथे देखील आपण बघतोय की चेंडू मात्र डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. याही वेळेस मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र आहे तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय इथे काय आणि इथे एकच धाव. सुजल धांडे ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता याआधी. वाईड अवांतरचा चेंडू जो की पंच रोहित पारधी इथे मात्र आम्हाला कळवतात आहे. उडवला समोरच्या दिशेने एअर स्ट्राईक आणि फटक्यात आहे वजन. धावा अर्धा डझन. धन्यवाद डीजे. बॉटम हँडचा फार सुंदररित्या वापर करतात सुजल दांडे. लास्ट मोमेंटला मात्र बॅट स्विंग फार वेगात बॅट फिरती यांची. 2 षटकार आलेत आतापर्यंत. फुलरलँडचा बॉल फुल टॉसवर फुल टोल काय की रिगार्ड यस वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये इथे मात्र शहानिशा केली जाणार आहे. 6 तर आहे बट वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये इथे मात्र शहानिशा केली जाते. नक्कीच नो बॉल आहे की नाही कारण की कमरेच्या वरचा जर बॉल आढळला तर इथे मात्र नक्कीच नो बॉल जो मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात येईल. नो बॉल आहे यस नो बॉलचा निर्णय इथे मात्र पंचांनी कळवला आहे. वेस्ट साईडच्या वरचा बॉल आहे कमरेच्या वरचा बॉल आहे आणि त्या कारणास्तव इथे मात्र पंचांनी कळवलं आहे की हा चेंडू नो आहे. सुजल धांडे 3 बॉल ऑलमोस्ट जर बघितलं तर फुलर लेनचा बॉल कमरेच्या वरचा जो की आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलमध्ये 18 बनवले सुजलने आणि अजून एक षटकार. आता मात्र 58 रन 24 वर पोहोचले सुजल. नक्कीच 25 वर मात्र रिटायरमेंट जी की आपल्याला पाहायला मिळते आणि आता बघूयात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. उडवलाय बॉल आणि हा देखील चेंडू सीमारेषा बाहेर. रिटायर होऊन परतावं लागतंय सुजल यांना. 5 बॉलमध्ये 30 धावा बनवून मात्र सुजल तंबूच्या असरला परतलेत रिटायर होऊन. धन्यवाद डीजे. षटकार आलाय 3 ओव्हर 64 रन. 3 ओव्हर 64 रन 4 गडी बाद. 24 बॉल 17 रनची गरज. 24 बॉल 17 धावा ज्या मात्र विजयासाठी पाहिजे. नक्कीच विकेटच या मॅचमध्ये काही ना काही कमाल आणू शकतात आणि तीर्थक यांना मात्र इथे गोलंदाजी मार्क करून आमंत्रित करण्यात आलेल्या पुढील षटकासाठी. यानंतरचा होणारा सामना नक्कीच दोन्ही टीम्सनी तयार राहायचंय. यानंतरचा जो मॅच आहे तो आहे बॅटल विनर्स वर्सेस रुक्मा वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये आणि दोन्ही संघांना मात्र विनंती राहील की मात्र आपण तयार राहायचं. एकीकडे बॅटल विनर्सचा जो संघ आहे गायत्रीताई महाजन यांच्या मालकीची टीम तर त्यांच्या विरोधात रुक्मा वॉरियर्स पूजाताई महाजन आणि प्रीतीताई महाजन यांचा मालकीचा संघ. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे पूजाताई सर्वोदय चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल जो की त्यांनी पाहायला मिळेल. डॉट बॉलची गरज आहे आतापर्यंत या षटकामध्ये. जर बघितलं तर हा डॉट बॉल असला असता बट वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय का तर ऑफस्टिक्सला फार भरकटत हा बॉल गेला. इथे फटका हवेत आणि पूजाताई सर्वोदय डाऊन दी बॉल. झेल मात्र होईल. सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, सामन्यामध्ये रोमांच आहे आणि झेल मात्र टिपण्याचं काम केलं गेलं आहे. फलंदाज बाद आहे. धन्यवाद डीजे. झेल मात्र इथे झालेला आहे आणि काय झेल टिपलाय. आउटस्टँडिंग. फलंदाज मात्र बाद आणि आता आपण बघतोय 65च्या स्कोरवर
5 गडी बाद जी मात्र स्थिती आहे. 2 बॉल बाकी आहेत आतापर्यंत, एकच धाव जी मात्र तीर्थक अनमोल चौधरी यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. शेवटचे 2 बॉल या षटकातील. यावेळेस मात्र टॅप अँड रनची भूमिका, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. क्या बात आहे यार, एकच रन आतापर्यंत 5 बॉल मध्ये. आणि हा देखील चेंडू मात्र डॉट. ओव्हर समाप्तीचा इशारा. फक्त एक धाव खर्च केली आहे तीर्थक यांनी आणि एक विकेटही मिळवली आहे. तब्बल 6 डॉट बॉल. धाव देखील जी आली ती नो बॉलची आली आणि ऑलमोस्ट 4 ओव्हर 65. बघा षटकार आला खरा तिथे, बट षटकार खेळल्यानंतर जे वैशाली यांच्या माध्यमातून सेलिब्रेशन होतं ना ते बघण्यालायक होतं. याही वेळेस अजून एक आणि 2 बॉल मध्ये 2 सिक्स, 2 षटकार. थँक्यू डीजे. चला केवळ आणि केवळ आता 4 रनची गरज आहे. 4 टू विन. श्री काशी सुपर वुमन्स या संघाला मात्र आता 4 धावा पाहिजेत फक्त जिंकण्यासाठी. 4 टू विन. चार धावा पाहिजे केवळ आणि केवळ. मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे नकार दिलेला सिंगल घेण्यापासून. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे, हा देखील चेंडू डॉट. बॅक टू बॅक जर बघितलं तर 2 चेंडू निर्धाव टाकले तिथे गोलंदाज श्वेताताई चौधरी यांनी. इथे सेफ आहे, सेफ आहे मात्र मनीष चौधरी. 3 बॉल डॉट झालेत बघा. धावा जिंकण्यासाठी फक्त 4 पाहिजेत, बट 3 बॉल जे की आपल्याला डॉट येताना पाहायला मिळतात. इथे 2 सिक्सर सुरुवातीलाच वैशालीजी यांच्या माध्यमातून आले होते. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे देखील मात्र डॉटच बॉल येईल, तर डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक संपेल. सुरुवातीच्या दोन्ही बॉलवर षटकार आले, तदनंतर मात्र 4 बॉल डॉट आणि 5 ओव्हर 77 रन. 12 बॉल 4 रनची गरज आहे. 12 बॉल्स 4 टू विन जे मात्र समीकरण आहे इथे सध्याच्या घडीला टीम लक्ष्मी रॉयल रेंजर्स संघासाठी. LRR. चला जयश्रीताई ज्या की गोलंदाजी मार्कवर आलाय. ओहो, इथे अजून एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं प्रमाण वाढतंय. मॅच मध्ये काही ट्विस्ट आहे का? 4 मध्ये 11ची गरज आहे आता, कारण की सामना जर बघितला तर ऑलमोस्ट 16 बॉल, सॉरी 11 बॉल मध्ये 4ची गरज आहे. 16 बॉल मध्ये 4 वर होता, आता 11 बॉल वर 4 वर आलाय. 11 बॉल 4ची गरज. डेड बॉल. अशा प्रकारचे चेंडू नक्कीच टाळावे लागतील इथे, कारण की बघा तुम्हाला सरळ स्टंप टू स्टंप लाईन लेंथ हाताळणं इथे गरजेचं आहे, कारण की 4च धावा पाहिजे. समोरच्या टीमला देखील वाईड गीट पडले तर धावा देखील खर्च होतील ऑलमोस्ट. आणि ओहो तीर्थक बघा, इथे अजून एक बॉल डॉट आलाय. लागोपाठचा मात्र हा 6वा बॉल डॉट आहे. आता 10 बॉल 4, 10 बॉल्स 4 टू विन. 6 बॉल डॉट आलेत मागचे, एकही धाव मागच्या 6 बॉल मध्ये आलेली नाहीये. इथे अजून एक चेंडू डॉट. 7वा बॉल डॉट. बघा एक एक डॉट बॉल टाळ्यांचा 4 लागताय. 9 बॉल 4. एक एक डॉट बॉल मात्र टाळ्यांचा कडकडट वाढवतोय. 9 बॉल 9 बॉल 4. पुढचा बॉल. इथे बॅट चालवली आहे नक्कीच. मला असं वाटतंय डेड बॉल आहे का? डेड बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे खऱ्या पंचांकडनं. अडचणी थोड्याशा वाढलेल्या आहेत, कारण की धावा जर बघितलं तर ऑलमोस्ट मागच्या 7 बॉलपासून आलेल्या नाहीये मैदानात. इथे फटका हवेत. तीर्थक चेंडू खाली. झेल मात्र होताना पाहायला मिळेल. सामना मात्र रंगतदार परिस्थिती देतोय आता. आता 8 बॉल 4ची गरज आहे आणि मागचे 8 बॉल जर बघितले ना तर डॉटच आलेले आहेत. मागच्या 8 बॉल मध्ये एकही रन आलेला नाहीये. नक्कीच मागच्या षटकात आपण बघितलं होतं ते जे 2 षटकार आले होते त्याच्यानंतर धावा आल्याच नाही. आता मात्र थोडासा जो उत्साह पाहायला मिळतोय लक्ष्मी रॉयल रेंजर्स मध्ये, का तर त्यांना विश्वास आम्ही डिफेंड करू शकतो या धावा. इथे फलंदाज बाद. सामना कुठल्या कुठे येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बॉल झालेत बॅटर आणि अजून एक चेंडू डॉट. बघा विकेट तर आली आहे, बट त्यापेक्षा महत्वाचा म्हणजे हा डॉट बॉल आहे. 7 विकेट पडलेल्या आहेत
आणि नो डाऊट जिंकण्यासाठी मात्र केवळ आणि केवळ इथे 4 धावांची गरज आहे. बघा 16 बॉलमध्ये ऑलमोस्ट मॅच जर बघितली ना तर 18 बॉल 16 होती. श्वेताताई यांच्या विरोधात 2 6 आले, त्याच्यानंतर त्यांनी पण 4 बॉल डॉट टाकले. आणि या षटकात जर बघितलं ना तर जयश्रीताई यांनी 5 बॉल डॉट टाकलेत आणि ज्यामध्ये प्रामुख्याने 2 विकेट देखील आपल्याला त्यांनी पाहायला मिळालाय. निर्णायक चेंडू आहे हा. चला शेवटचा बॉल. उई इथे फलंदाज हिट विकेट आहे. यस इथे बॅटर्स बाद राहतील आणि ते म्हणतात ना खुद के पैर पर खुद को कुलाडी मारले ना, त्या प्रकारची मात्र ही कंडिशन पाहायला मिळाली. बट काय षटक पाहायला मिळालंय. ऑलमोस्ट जर बघितलं तर 3 विकेट ज्या मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज बाद राहिलेत आणि आपण बघतोय की आता बॅटिंगसाठी दाखल होताना मॅच ऑन करायची. जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं. एकही धाव खर्च केली नाही आणि 3 विकेट मात्र जयश्रीताई चिरमाडे यांनी घेतलेला आहे. तर ऑलमोस्ट चला ही लास्ट विकेट आहे हे मात्र आता आमच्या स्कोरर्सने आम्हाला कळवलंय. 6 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी 4 धावा पाहिजे. कुठला मॅच कुठे आला. एक वेळेस ज्या मॅच मध्ये 16 बॉल मध्ये 4 लागत होते तो 6 बॉल 4 वर आलाय. आणि महत्वाची म्हणजे ही लास्ट विकेट आहे. इथे जर विकेट पडली तर संघ ऑल आउट होईल आणि काय रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. काहीही शक्य आहे इथे, काही होऊ शकतं. एनिथिंग इज पॉसिबल. कारण की विकेट जर आली तर टीम ऑल आउट. जर 4 धावा आल्या तर नक्कीच बॅटिंग करणार टीम जिंकेल. बट इथे मला असं वाटतं विकेटची खोज राहील. आणि इथे मात्र फटका खेळलाय. घेऊन गेलेत मॅच. अभिनंदन राहील टीम श्री काशी सुपर वुमन्स संघाला. मॅच मात्र जिंकली आहे आणि 1 विकेट राहता मात्र सामना घेऊन गेलेत. अभिनंदन. यस धन्यवाद डीजे. एक रोमांचक मॅच जो आपण बघितला आणि एक चित्तधरारक सामना. ऑलमोस्ट लक्षात राहील असा मॅच, कारण की एक वेळेस 16 मध्ये 4 होते आणि तिथून मात्र मॅच कुठल्या कुठे आला. तर चला वळूयात आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. पुढचा मॅच बॅटल विनर्स वर्सेस रुक्मा वॉरियर्स. आणि जसा मॅचचा खेळ सुरू होईल आपल्यासोबत आमचे साथी समालोचक मित्र नक्कीच जे की आपल्याला जोरदार पाहायला मिळतील. अज्जू सर.